गोलंदाजी करण्याचा आणि जिथून फलंदाजी करण्याकरिता आव्हान दिलेलं आहे टीम तेजल 11 वालीव या संघाकरिता. इथे या ठिकाणी उपस्थित झालेत. व्हेरी वेलकम, आपलं स्वागत. टीम वसई स्पोर्ट्स हा संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. रॉयल स्टॉनर टेक्नो स्पोर्ट्स मीरा रोड या संघाशी 2 हात करताना आणखी एक लेजंड खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय विद्यमान राजूजी मिश्रा. गेले कित्येक वर्ष वसई संघाकडनं एक सातत्यपूर्ण क्रिकेट कॅप्टन कूल राजूजी मिश्रा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांना मी आमंत्रित करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसन सवायचंय. जय सर आपल्याला पुकारतात. राजूजी मिश्रा. सुरुवात होईल मॅचला. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर देवा पांडे. जिद्द चिकाटी ही प्रामुख्याने आपण क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूकडे जरूर पाहिलंय आणि अति जिद्द चिकाटी अगदी आपण पाहत आहे की देवा पांडेकडनं देखील हाताला बँडेज आहे, परंतु आपल्या संघाकरिता खेळायचं आहे, माझ्या संघाकरिता खेळायचं आहे आणि या अगदी सबबीने मैदानावर उतरलाय. पहिलं षटक हाताळण्याकरिता विद्द बॉलला आपण पाहू शकाल देवा पांडे. स्ट्राईक एंडला अश्रफ आहे, नॉन स्ट्राईक एंडला रोशन याला पण पाहू शकाल. मागील मॅच मध्ये दोघेही फलंदाज डकवर बाद झाले होते. आता या मॅच मधील त्यांची सुरुवाती कशी असेल जाऊया मैदानावर. पहिला चेंडू आतमध्ये वळाला. यस्टॅनच्या बरोबर मधोमध सापडले जातील. ऍब्सोल्युटली प्लम अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न आणि बरोबर आपण म्हणू शकाल की ऑफ स्टिक आणि मिडल स्टिक वर अगदी हा चेंडू लागला असावा जरूर आणि पंचांनी हेरला. विकेट मिळवली जाईल आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. मागूनच मागील मॅच मध्ये जो डकवरचा प्रवास आहे ना, या मॅच मध्ये देखील डकवर बाद व्हावं लागतंय. अशरफ मंसुरीचा खेळ झालाय समाप्त. फर्स्ट विकेट डाऊन एअर गॉन. विकेट मिळतंय. फलंदाजाला बाद व्हावं लागेल आणि हा धक्का क्रमांक पहिला. नव्याने फलंदाज आता मैदानावर दाखल झाले. तिथून निलेश सांबरे या फलंदाजाला आपण पाहताय. चांगल्या पद्धतीने इथून बॅटिंग करावी लागणार आहे. देवा पांडेच्या अगेन्स्ट ते सोपं नसेल कारण की एक कॅल्क्युलेशन रिस्क घेणारा हा गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने मी अगोदर देखील उल्लेख केला की एक युटिलिटी प्लेअर आहे आपल्या संघाकरिता. जरूर इंजरी अन्यथा बॅटिंग देखील करू शकला असता आणि कधी गरज लागेल तर ती बॅटिंग करण्याकरिता देखील तो उतरेल. डेफिनेटली हीच तर आहे आपल्या खेळाडूंची चिकाटी खेळाच्या माध्यमानं. नव्याने बॅटर आता मैदानावर निलेश सांबरेला पण पाहत आहे. जोराने खेचून मारायचा होता परंतु सरळ चेंडू निघून जाईल एसटी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. विकास दुबे अर्थातच काजून आपण पाहता एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. नफीस आज देखील प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि तोच तडमांच्या दिशेने स्थित आहे. बॅकलिपला थोडंसं खाली ठेवलं जाईल. गरंगळ चेंडू निघून जाईल. वाईडिश लॉंगअप मध्ये चेंडूची हाताळणी केली जाते. फक्त आणि फक्त इथून एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येची जाऊन पोहोचेल 1 या अंकांवर. 1 रन्स ऑन अ कार्ड. 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 1 धाव ही स्कोर कार्डवर लागली जाते. रोशन सालकर मागील मॅच मध्ये देखील थोडासा डकवरचा प्रवास तो या मॅच मध्ये विसरावा लागेल. कॅलिबर खेळाडू आहे आणि क्षमता आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी आहेत या खेळाडूकडे. अक्रॉस द बॅट नाही पण म्हटलं की देवा पांडेच्या अगेन्स्ट ते सोपं नसेल. आउट स्विंगर, इन स्विंगर, लेग कटर, ऑफ कटर या सर्व काही गोष्टींची ख्याती आहे आणि संपूर्णपणे मिश्रण एक गोलंदाजीच्या माध्यमानं पाहायला मिळते. 1 या अंकांवर धाव फलक आहे. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुढील बॉल पुन्हा एकदा देवा. फिरवलं या चेंडूला. थोडंसं अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला चेंडूला वळवलं जाते. चांगले क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमानं. फक्त आणि फक्त एक सिंगल धावी स्कोर कार्ड वरील आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचते 2 या अंकांवर. खामोश ठेवले जरूर या षटकाकडे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा या स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक.
लोअरफोटा चेंडू जोर आहे, सर्व बॅटचा उपयोग केला जातोय. गरंगळ चेंडू निघून येते डीप मध्ये. रोहित दळवी चेंडूला फील्ड करतील. फक्त आणि फक्त एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. चांगलं षटक राहिलं. हाताला इंजरी आहे परंतु एफर्ट्स मध्ये नाही. परिपूर्ण क्षमतेने गोलंदाजी हाताळली गेली. पहिलं षटक झालंय समाप्त. 3 धावा या स्कोर कार्डवर ज्या पाहायला मिळतात. पहिला धक्का जो बसला अश्रफच्या रूपाने आणि तदनंतरची गोलंदाजी नियंत्रणयुक्त पाहायला मिळाली. तेजल 11 वालीव संघाची धावसंख्या 3 या अंकांवर पाहायला मिळते. उर्वरित 12 चेंडूंचा खेळा तितकाच महत्वाचा असेल. काही एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल. खेळणारा तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार होता पण दुसऱ्या षटकाच्या दिशेने. पहिलं षटक समाप्त झाले. 3 या अंकांवर धावफलक. दुसरं षटक हाताळण्याकरिता अमन या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. योग्य त्या पद्धतीची इथून गोलंदाजी हाताळावी लागणाऱ्या अमनला देखील, कारण की धावसंख्या थोडीशी थांबवली आणि तेच मोमेंटम घेऊन जावं लागेल. परंतु आता प्रयत्न असेल तेजल वालीव संघाकडनं देखील आणि ते प्रयत्न पहिल्या चेंडूवर वाढवले जातील. निघून जाईल चेंडू. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. लॉफ्ट केलं या चेंडूला आणि षटकारामध्ये परावर्तित. लॉफ्टेड षटकार 6 आणि या 6च्या साह्यानं धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. कनेक्शन अतिशय सुरेख पद्धतीचं जुळलं आणि निघून गेला चेंडू सीमारेषा पार आणि या 6च्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. निलेश सांबरे पहिल्या षटकाकडे खामोश जरूर होता परंतु या दुसऱ्या षटकामध्ये ही खामोशी वादळामध्ये आता परावर्तित करावी लागणार आहे, कारण की संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर इथून त्या धावा आता शोधावे लागतील. पहिल्या चेंडूवर तो षटकार आलाय. 9 या अंकांवर धावफलक आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा अमन गोलंदाजी मार्कवर. षटकार आलाय. काय प्रत्युत्तर देईल गोलंदाज देखील. पुढील बॉल. पटका थोडा सावेमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले आणि चांगले एफर्ट्स पाहायला मिळतात. जोपर्यंत चेंडूला बसून फेकी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केले जाते. या 2 धावा मिळणार आहेत दुहेरीच्या मदतीने आणि या दुहेरीच्या साह्यानं धावसंख्या 11 या अंकांवर. 11 धावा या स्कोर कार्डवर ज्या पाहायला मिळत आहेत. 11 रन्स ऑन अ कार्ड. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुढील बॉल. ऑफसाइड खेळलाय. चांगला स्ट्रोक जरूर आहे. घरंगळ चेंडू निघून येईल डीप मध्ये आणि चांगल्या एफर्ट्सने चेंडूला फेकी केली जाते. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल. सिंगल पेक्षा अधिक काही नाही. या सिंगलच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. मोठा षटकार तर आला. तदनंतर दुहेरी धाव. तदनंतर सिंगल. 3 चेंडूकडे 9 धावा एकवटल्या. त्या षटकाकडे 12 या अंकांवर धावफलक. टीम तेजल 11 वालीव या संघाची ही धावसंख्या आपण जरूर पाहत आहे. रोशन सालकर या षटकातील पुढील बॉल. लोअर फुलटा चेंडू आणि बाकली थोडीशी अगदी वर्ण खाली आणि पिक केलं या चेंडूला. वाईट इश्कावकरनं सीमारेषा पार. निघून जाईल चेंडू षटकारामध्ये परावर्तित. या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. 1.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. धावा बनायला झालेली सुरुवात. या षटकाकडे षटकार. दुहेरी धाव. सिंगल षटकार. म्हणजे आता चांगल्या स्थितीमध्ये येण्याकरिता प्रयत्न होतोय टीम तेजल 11 वालीव संघाकडे. 18 या अंकांवर धावफलक. सोडून दिले जाईल चेंडूला आणि एक्स्ट्राच्या स्वरूपाने अतिरिक्तच्या स्वरूपाने या धावा आहेत. 1+2 बहुमूल्य बाय 1 गेट 1 2 फ्री. एकंदरीत 3 धावा अतिरिक्त आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या अंकांवर. दबाव कुठेतरी स्वतःवर घेत असताना अमन, कारण की ठाऊक आहे की लेफ्ट हँडर आणि राईट हँड कॉम्बिनेशनने फलंदाज आहेत. म्हणजे थोडीशी चेंडूची लेंथ ही तुम्हाला प्रत्येक वेळेस बदलावी लागते. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडर बॅटर जाईल आणि जेव्हा जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज समोर जाईल. सोपं नसतं परंतु इथून अमन. पुढील बॉल. फिरवलं या चेंडूला. चांगल्या पद्धतीने चांगल्या गतीने हा चेंडू हाताळला. निराश होते या अगोदर चेंडू हाताळला होता अमनने. ही गती आणि ही लेंथ प्रूफ चांगल्या पद्धतीची आहे आणि सुरेख कमबॅक. डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू जो या षटकातील तो असेल बाके.
लिफ्ट केलं गेलं या चेंडूला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल की स्वयंघोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू निघून जातोय. 2 धावा डिक्लरेशन स्वरूपाने येणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. 23 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता उर्वरित इथून 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. काय एक्झॅक्टली टार्गेट हे समोर ठेवलं जाईल ते देखील पाहणं योग्य असणार आहे. एकंदरीत 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात आणि धावसंख्या इथून थोडीशी कमी देखील आहे, परंतु इथून वाढवण्यासाठी आता तो प्रयत्न करायला हवा. या शेवटच्या अंतिम षटकाकडे तो प्रयत्न केला जाईल का नफीसला आपण पाहता या शेवटच्या अंतिम षटकाकडे का आणलं जाईल इथून आणि काही एक्झॅक्टली टार्गेट हे समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल टीम तेजल इलेव्हन वालीव संघाचा. तर की संतोष भवन संघाकडे देखील आता तारे सितारे आहेत. काजूने म्हटलं इंटरव्ह्यू मध्ये की खूप काही स्ट्रगल आम्ही देखील पाहिलाय. त्या खेळाडूंवर भरोसा दर्शवलाय. त्या खेळाडूंनी आता परफॉर्मन्स द्यायला केलेली सुरुवात आणि प्रामुख्याने हे महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो ना की जेवढा तांदूळ जुना असेल तेवढा खायला गोड लागतो, तसंच क्रिकेटचं आहे. जितकं क्रिकेट तुम्ही खेळत जाल तितकं परिपक्व तुम्ही होत जाल, परंतु क्रिकेटला क्रिकेट प्रमाणेच घेणं हे फार महत्वाचं आहे. डाऊन टू अर्थ भूमिका ही तितकीच महत्वाची असते. धावसंख्या आता आपण म्हणू शकाल 23 या अंकांवर. पिझ्झाला आपण पाहताय लास्ट ओव्हर. पहिला चेंडू ऑन साईडला खेळला जातोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं जाईल. तेव्हा पांडेचं आज कौतुक करावं लागेल की जिथे जिथे त्याच्या हातखंडामध्ये चेंडू गेले त्याने अचूकतेने क्षेत्ररक्षण केलंय. ही चांगल्या खेळाडूची निशाणी आहे. एक सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 24 या अंकांवर. रोशन एक षटकाराच्या साह्याने खेळतोय. आतापर्यंत जवळजवळ 7 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. आपल्या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा नफीस. चांगली गोलंदाजी असं वाटलं की चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येईल, परंतु त्याच लेंथने चेंडू सरळ निघून गेला यस्ट्यांच्या मागे. अचूकतेने ही गोलंदाजी होते. नेक्स्ट मॅचचा टॉस चला टीम प्रभाकर मात्रे स्मृती घोडदेव संघ टॉस करण्याकरिता या. चला घाई करा थोडीशी. ऑलरेडी आम्ही 4 ते 5 वेळा अनाउन्समेंट केलेली आहे. ठाऊक आहे तुम्हाला शेड्यूल, तुम्हाला वेळेवर पोहोचायचं आहे. जर उपस्थित झाला असेल तर कृपया करून या. टीम प्रभाकर मात्रे स्मृती घोडदेव संघ. धावसंख्या 24. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकातील. रोशनला आता ते प्रयत्न वाढवावे लागतील आपल्या परीने की धावसंख्या जर 35च्या आसपास घेऊन जायची असेल तर मोठे स्ट्रोक हवे संघाला. पुन्हा एकदा नफीस गोलंदाजी मार्कवर. काय गोलंदाजी अप्रतिम. म्हणून या गोलंदाजांचा आम्ही नेहमीच कौतुक केलेलं आहे आणि तोच नफीस. जुनं ते सोनं आपण म्हणू शकाल आणि काय लेंथ आहे अप्रतिम. शरीरापासून थोडीशी बाहेर चेंडू टप्पा पडल्यानंतर त्याच गतीने त्याच लेंथवर सरळ निघून जातो आणि थोडासा समजण्या पलीकडे. रोशन सालकर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट झालेत. पटा प्रार करायचा आहे. पटका हवेमध्ये 2 चेंडू डॉट आले. तिसऱ्या चेंडूवर जरूर विकेट मिळता राहिली. तत्पूर्वी आपण पाहता या 2 धावा निश्चित स्वरूपाने कंप्लीट झाल्यात आणि 2च धावेवर आता समाधानी राहावं लागेल. या दुहेरीच्या मदतीने आणि दुहेरीच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 26 धावा या स्कोर कार्डवर. चांगलं षटक हाताळलंय. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि या 4 चेंडूकडे जवळजवळ 3 धावा खर्च केल्यात नफीजने. म्हणजे ज्या स्लॉग वर करिता त्याला आणले त्या स्लॉग वर मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमाने इथून पाहायला मिळाले. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही दिग्गज संघ एक ठिकाणी अजय विश्वकर्मा विश्वनाथ जाधव इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तदनंतर टीम प्रभाकर मात्रे स्मृती घोडदेव या संघाकडे देखील ती काबिलियत आहे. म्हणजे झुंज ही तितकीच ताकदीची असेल नेक्स्ट मॅच मध्ये. सव्वीस या अंकांवर धावफलक 26. आपल्या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा नफीस. कोलवर लेन गुड डिलिव्हरी. अतिशय सुरेख पद्धतीचं कंट्रोल आहे या षटकाकडे. प्रत्येक चेंडूची लेन प्रत्येक चेंडूच्या लेनकडे केलेला तो फेर बदलाव आणि नफीसने म्हणू शकाल की आपला जो अनुभव आहे ना तो परिपूर्ण लावलाय. काही स्पर्धांमध्ये नफीस नव्हते टीम संतोष भवन संघाचा हिस्सा, परंतु आज मैदानावर ते आले आणि मैदानावर आल्यानंतर असं वाटलंच नाही की संघापासून थोडेसे लांब होते. चांगली गोलंदाजी आहे.
जर तुम्ही 5 चेंडूकडे 5 धावा दिल्यात तर या स्लॉग वर मध्ये गोलंदाजी वर्चस्वाची ठरले. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल बाकी. 28 अंकांवर धावफलक. लास्ट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता त्या दिशेने, परंतु जोपर्यंत चेंडूला उचलूनपैकी केली जाईल सिंगलला डबल धाब्यामध्ये परावर्तित केलं जातं. इथून पहिल्या इनिंगचा खेळ जो समाप्त होईल आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीम तेजल 11 वालीव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या अंकांवर. अर्थातच विजयी होण्याकरिता आणि तिसरी फेरी गाठण्याकरिता पाठलाग करावा लागेल 31 धावसंख्येचा. चला टीम घोडदेव संघ हा शेवटचा अंतिम पुकार आहे. टॉस करण्याकरिता मार्गस्थ व्हा, अन्यथा 3 चेंडूंची पॅनल्टी घेण्याकरिता तयार राहा. चला घाई करा प्लीज. 30 धावा झाल्यात. 31 धावसंख्येचा पाठलाग हा इथून करायचा आहे. हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल याकडे आपण वळणार आहोत. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार आहोत आपण सेकंड इनिंगच्या दिशेने. 18 चेंडू 31 धावा. या टॉसच्या दिशेने आपण वळतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार मुख्य मंचावर या. टॉस इथून आपण संपन्न करणार आहोत. टीम प्रभाकर मात्रे, स्मृती घोडदेव, कबीर सिंग आणि त्यांचा संघ या ठिकाणी उपस्थित झालात. व्हेरी वेलकम. आपला सरचे स्वागत. टीम विहावीर 11 धानीव या संघाशी 2 हात करताना पाहायला मिळणार आहेत. अमृत देवडा यांच्या शुभस्थाने केला जाईल टॉस आणि या टॉसची अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचेल. टॉस जिंकलाय प्रभाकर मात्रे, स्मृती घोडदेव या संघाने. निर्णय तो आमच्यापर्यंत सुपूर्द करा. टीम विहावीर 11 धानीव संघाने टॉस जिंकलाय, माफ करा, आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. प्रभाकर मात्रे, स्मृती घोडदेव संघ यानंतर बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे. 30 धावा झालेल्या आहेत. 31 धावसंख्येचा पाठलाग हा करायचा आहे आणि हा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीवीर मैदानावर दाखल झालेत. देवास सिंग आणि रोहित दळवी अशी सलामीची जोडी. पहिल्या इनिंग मध्ये एक गोष्ट पाहण्यासारखी होती की जवळजवळ एकच गडी बाद झाला होता. रोशन आणि निलेश शेवटपर्यंत खेळले मैदानावर आणि त्या धावा बनवू शकल्या नाहीत. काही इथून थोडासा गेम प्लॅन मध्ये चेंज होऊ शकला असता की मागच्या मॅच मध्ये फैजानने चांगली बॅटिंग केली होती, त्याला असं प्रमोट करू शकले असते, परंतु बाकीचे फलंदाज देखील ते कमी नाही आहेत. परंतु या मॅच मध्ये तो कमीपणा जरूर जाणवला. म्हणून ज्या दिवसाकडे ज्या खेळाडूचा दिवस चाललाय त्याला थोडंसं प्रमोट करणं महत्वाचंच आहे. कुठेतरी हीच थोडीशी चुकीच्या पद्धतीची बाब जरूर पाहायला मिळाली. परंतु या मॅच मध्ये अगदी लढण्यायोग्य बळ तर मिळाले. 31 धावसंख्येचा पाठलाग. कृपेजी जाधव पुन्हा एकदा उपस्थित झालेत मुख्य मंचावर. 30 धावा झालेल्या आहेत. 31 धावसंख्येचा पाठलाग आणि सुरुवात होईल. जाकीर इनामदार हे पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पिक केला जाईल. रोहित दळवी जास्त वेळ घेत नाहीये. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. बॉडीला केलं स्ट्रेच आणि डिस्पॅच केलं या चेंडूला सीमारेषा पार. 6 धावा आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या 6 या अंकांवर. खूप चांगलं कलेक्शन जुळलं आणि धावेचं कलेक्शन 6च्या रूपाने आणि धावसंख्या 6 या अंकांवर. जाकीर इनामदारच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर चढवलेला हा प्रतिहल्ला 6 धावा.
खाली राहिला चेंडू, थोडासा टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातो यस्टांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. हा डॉट बॉल. मॅच मध्ये जर तुम्हाला बनवून राहायचं असेल तर हेच डॉट बॉल हवेत आणि प्रामुख्याने हे तुम्हाला इथून जास्तीत जास्त हाताळावे लागणार आहेत. साईडला जरूर वळवायचा या चेंडूला, परंतु तितकंसं टायमिंग जोडू शकला नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल दाबेल, सिंगल पेक्षा अधिक काही नाही. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 7 अंकांवर. युसुफ हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत. टीम वसई स्पोर्ट्स ते देखील इन ॲक्शन आजच्या दिवसाकडे पाहायला मिळणार आहेत. राजू मिश्रा आणि त्यांचा संपूर्ण संघ. 7 अंकांवर धावफलक. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो अजूनही बाकी असेल या षटकातील. स्ट्राईक एंडकडे देवास सिंग याला पण पाहताय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये जरूर वळाला होता. एक सिंगल धाव रोखू शकत नाही. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 8 अंकांवर. ठाऊक आहे की प्रत्येक षटकाकडे 10ची सरासरी ही गाठायची आहे, परंतु लवकरात लवकर ही मॅच फिनिश करण्याकरिता जरूर प्रयत्न करतील टीम संतोष भवन संघ. कारण की ठाऊक आहे या मैदानावर या अगोदर ती ठेस बसलेली आहे, म्हणूनच कुठेतरी त्या माइंडसेटने या मॅचला थोडेसे पाहतील टीम संतोष भवन देखील. आणि जेव्हा जेव्हा या संघाला लय मिळते ना, थोडंसं रोखणं कठीण आहे जरूर. 8 अंकांवर धावफलक. आपल्या षटकातील पुढील बॉल. थोडासा सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डायरेक्टली हिट अँड दॅट्स गॉन. याच गोष्टीची मी उल्लेख केली होती की या मैदानावर ऑलरेडी अशी एक ठेस बसलेली आहे आणि देवास सिंग इथून धावचीतच्या रूपाने बाद होणं म्हणजेच हे अफोर्डेबल नाहीये. निराशाजनक इथून कामगिरी जरूर पाहायला मिळाली, कारण की कॉल दिला होता देवास सिंगने आणि स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारण्यासारखं काम केलंय. इथून कुठेतरी आपण म्हणू शकाल की विकेट गेले. धावचीतच्या स्वरूपाने फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. 8 अंकांवर अगदी ही धाव संख्या आणि अजूनही या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू जो इथे येणं शिल्लक असेल. सरासरी तर आहे 10.50च्या सरासरीने धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत, परंतु ही सरासरी तेव्हाच बाधित ठेवली जाईल जेव्हा तुम्ही अचूकतेने मात्र फलंदाजी कराल. कुठेतरी गोलंदाजाच्या माध्यमाने अतिशय चांगल्या पद्धतीचं वर पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर बाकीचे 4 चेंडू नियंत्रण पूर्ण पाहायला मिळाले. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील टिचून मारे केले होते जाकीर इनामदारने आणि अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. फास्ट ट्रॅक गोलंदाजीमध्ये जेव्हा तुम्ही व्हेरिएशन करता तेव्हा हे फलंदाजाकरिता समजण्या पलीकडचं असतं आणि निश्चित स्वरूपाने हे तुम्हाला करावंच लागतं. लास्ट बॉल. हलक्याशा हाताने खेळण्याचा मानस फटका हवेमध्ये. मुबारक खान सेफ ॲज अ बॅक. विकेट मिळवली जाईल आणि आल्या पावली परत. विकास दुबे काजूचा खेळ देखील झाला यावेळेस समाप्त. सॉफ्ट हँडने खेळला, हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि चेक केलं होतं या स्ट्रोकला. जरूर सिंगल करिता जायचं होतं, परंतु मी निश्चित स्वरूपाने नेहमीच म्हणतो ना, जसं तुम्हाला वाटेल प्रत्येक वेळेस तसं होणार नाही. हा क्रिकेट आहे आणि याच क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक वेळेस बाजी पळताना आपण पाहिलंय. आणि एक सुंदर असं वाक्य आहे ना पु ल देशपांडे यांचं, की आयुष्यात मनुष्याला ज्या ज्या गोष्टी मनासारख्या जर मिळाल्या असत्या प्रत्येक वेळेस, तर आयुष्यात जगण्याला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसते. प्रयत्नांची पराकाष्ठा ही तुम्हाला तितकीच करावी लागेल. या मॅच मध्ये विकेट गेले जरूर. 8 अंकांवर बसलेला हा जवळजवळ दुसरा धक्का. नव्याने फलंदाज आता मैदानावर दाखल झालेत. दुर्गेश या फलंदाजाला पण पाहताय. 8 अंकांवर बसलेला दुसरा धक्का. प्रयत्न चांगला होता विकास दुबे यांचा की इथून थोडीशी पार्टनरशिप बिल्ड करायची आहे, परंतु मी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये तुम्हाला निर्भयपणे निडरपणे सामोरं जायचं आहे. लक्ष बरोबर ॲक्युरेट समोर आहे, म्हणून इथून बिनधास्तपणे जर खेळ होईल तर निश्चित स्वरूपाने तो दबाव पाहायला मिळणार आहे. परंतु मी त्याच गोष्टीची उल्लेख केली. आज एखादा बॅटर जरूर कमी भासवेल, कारण की देवा पांडे थोडेसे इंजर्ड जरूर आहे, परंतु जेव्हा वेळ येईल निश्चित स्वरूपाने ते आपल्या संघाकरिता मैदानावर डेफिनेटली उतरताना पाहायला मिळतील. 8 अंकांवर धावफलक आहेत. 2 गडी बाद अशी स्थिती आहे. 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 23 धावांची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 23 धावा. काय या मॅच मध्ये तो पलटवार पाहायला मिळेल का टीम तेजल 11 वालिव या संघाकडनं? एक चमत्कार झाला होता गोकिवरे स्पर्धेमध्ये आणि 8 चेंडूंमध्ये अगदी आपण म्हणू शकाल की 6 चेंडूंमध्ये 8 धावा डिपेंड केल्या होत्या वसंत सांबरेने. हे देखील विसरून चालायचं नाहीये.
डाऊन दिले ही लेन पाहायला मिळते. धावगड्याचा मानस इथून सुरू झालाय आणि ही धाव जरूर मिळते. 1+1 एक्स्ट्राच्या स्वरूपाने अतिरिक्त धावा मिळत आहेत आणि धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 10 या अंकांवर. इंजरीचं प्रमाण थोडंसं वाढत असताना जरूर पाहायला मिळाले, कारण की बाकी काही स्पर्धेमध्ये देखील ते आपण पाहिलं. म्हणून थोडीशी स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका. थोडासा अगदी तिथे फुटवर्क यूज करण्याचा प्रयत्न आणि हलकीशी इंजरी जरूर जाणवते, परंतु जास्त इंजरी होऊ नये हीच आपण अपेक्षा बाळगूया. 10 या अंकांवर धाव फलक आहे. इथून डाऊन दिले गेले निघून गेले आणि ज्यामध्ये अतिरिक्त धावा देखील मिळाल्यात. दुर्गेश मिडल ऑर्डरची धुरा सांभाळण्याकरिता आज थोडस प्रमोट केले जरूर. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं करायला शिका. 10 या अंकांवर धावसंख्या. पुढील बॉल बाकलिपला थोडस वर्ण खाली आणलं, खोलवर लेंथ होती, अगदी सरबाटचा उपयोग केला जातोय. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. लॉंगॉफवरून निलेश सांबरे चेंडूला फील्ड करतील. सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर. 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि इथून हा पाठलाग होत असताना 11 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. रोहित कडे ती स्ट्राईक असेल. ऑन साइडला खेचून मारलाय, चांगलं कनेक्शन आहे. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. रोहितच्या बॅट मधनं आलेला हा दुसरा षटकार. 6 आणि या 6च्या मदतीनं धावसंख्येची जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. कॅलिबर खेळाडू आहे रोहित आणि परिपूर्ण इथून आपण म्हणू शकाल की या स्ट्रोकला चांगल्या पद्धतीने पिक केलं आणि ऑन साइड स्ट्रॉंग आहे या खेळाडूचा. तुम्ही त्या रेंज मध्ये चेंडू देऊ शकत नाही. चांगलं पिक केलं. सोडून दिलं जाईल या चेंडूला, परंतु योग्य त्या पद्धतीची लेंथ आणि लाईन आहे. सरळ चेंडू असते त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगत हा डॉट बॉल. 17 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 9 चेंडू आणि 14 धावेंची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. कट केलं जाईल या चेंडूला. चांगल्या पद्धतीने कंट्रोल हा स्ट्रोक आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडूला वळवलं जाईल आणि विजय बनगर जोपर्यंत चेंडूला अजून फेकी करतील 2 धावा या निश्चित स्वरूपाने स्कोर कार्डवर मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 19 अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय, म्हणजेच येणाऱ्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 8 बॉल्स रिमेनिंग and 12 runs required to win. टाप केले हलक्याशा हाताने बॅटचा फेस ओपन केलाय. सिंगल धाव कंप्लीट. डबल करिता कॉल दिला जाईल. डेफिनेटली दबाव थोडासा जरूर आहे या मॅच मध्ये आणि सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जात आहे. बुनबुन से घडा भरताय, थेंबे थेंबे तळे साचे. आणि या 2च्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 21 या अंकांवर. 7 चेंडू 10ची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी आणि चांगल्या माइंड सेटने खेळतोय आता रोहित की एक मोठा स्ट्रोक आला आणि त्यानंतर धावसंख्येला कुठेतरी सन्मान देण्याचा प्रयत्न. सिंगल डबलला प्राधान्य जरूर दिलं जात आहे. ऑफस्टिकच्या बाहेर चांगलं स्लाइस केलं या चेंडूला. सिंगल धाव कंप्लीट झाली. खराब क्षेत्ररक्षण. निघून जाईल चेंडू. पॉइंट सीमारेषा पार. मागील 3 चेंडूंमध्ये विजय बनगरची अगदी चेंडूने अगदी साथच सोडली नाही. पाठलाग कंटिन्युअसली केला आणि कुठेतरी यावेळेस मिस्टेक घडित असताना चौकारामध्ये परावर्तित आणि आता 6 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू 6 धावेंची गरज. सहा चेंडू 6 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. प्रयत्न तितकेच महत्वाचे इथून वाढवावे लागतील कारण की
हा जो आकडा आहे ना या मैदानावर चित्त थरारक करून देणाराच आहे. 2 वेळेस या धावा डिपेंड झाल्या त्या मैदानावर. खोलवर लेंथ आहे, ऑन साइडला खेळला जातोय. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर जरूर मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येची जाऊन पोहोचे 26 या अंकांवर. 26. 5 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि आत्मविश्वास वाढवणं ही फार महत्वाची भूमिका आहे. सेल्फ कॉन्फिडन्स यशाची पहिली पायरी आहे. 5 धाब्यांची गरज आहे. स्वतःला बॅक करावं लागेल वसंत सांबरेला देखील या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक आहे, थ्रू दी कव्हर्स खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने रोशन आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल या 2 धाबा निश्चित स्वरूपाने मिळणार आहेत. प्रत्येक धावेकरीचा अगदी हा स्ट्रगल आणि संघर्ष जो मैदानावर आपण पाहत आहे. 28 या अंकांवर धावसंख्या, 4 चेंडू आणि 3 धावेंची गरज आहे. प्रयत्न करणाऱ्यांची कधी हार होत नाही. आपण कित्येक वेळा ऐकलंय. सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा लागेल या मॅच मध्ये जर पुढे यायचं असेल तर. परिस्थिती किती वाईट असली ना, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन हा निश्चित स्वरूपाने जागा ठेवा. कारण की सकारात्मक विचार आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोन कधीही तुमचं आयुष्य बदलू शकतो. आणि म्हणूनच या मॅच मध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंट फार महत्वाचा असेल. 3 धाब्यांची गरज आहे. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल या मॅच मध्ये. 1 ते 2 डॉट बॉल मॅच पुन्हा एकदा जिवंत होताना जरूर पाहायला मिळणार आहे. 4 चेंडू आणि 3 धाबा. थोडेसे थांबलेत. कान मंत्र जरूर इथून पाहायला मिळेल, परंतु हा कान मंत्र कामास येईल का हे देखील पाहण्यासारखी गोष्ट आहे. 2 वेळेस धावा डिपेंड झाल्यात या मैदानावर. 6 चेंडू गडी 6. म्हणून मी म्हटलं की हा चित्त थरारक क्षण आहे जरूर. कालच्या दिवसाकडे एक धीरजने ते कारनामा केला होता. त्या अगोदर मिलिंद घरत ऑनसाइडला खेळला. बॅटन पाठच्या बरोबर मधोमध हा चेंडू लागला. चांगलं कनेक्शन. विजयी षटकार रोहितच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. रोहित है, मामला फिट आहे. षटकार 6 आणि विजयी झाला या मॅच मध्ये टीम संतोष बबना संघ. अभिनंदन.